हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पवारांना मी दैवत मानायचो, मात्र आता मी वेगळा मार्ग निवडलाय। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। दैवत देणारेच घात करतात। जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर घणाघात, तर दैवत कुणी बदलत नसतं, नमस्कार करणं सोडलं म्हणजे दैवत मानत नव्हते। अंबादास दानवेंची अजित पवारांवर टीका। अजित पवारांनी दैवत बदललेलं आहे। ईडीची नोटीस आली की दैवत बदलले। संजय राऊतांचा अजित पवारांवर हल्लाबोल। राजकीय स्वार्थ साधण्यासाठी भाजपनं घराघरात वाद लावले। ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंचा भाजपवर टोला। सतरा वर्ष एकत्र काम केलं तेव्हा माझ्यातील गुण दिसले नाहीत का? सुप्रिया सुळेंचा सवाल। तर आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली। अजित पवारांचं सुप्रिया सुळेंना उत्तर। भटकती आत्मा असते तसा वखवकलेला आत्माही असतो। वखवकलेला आत्मा सर्वदूर जातो। उद्धव ठाकरेंचा मोदींवर पलटवार। रोज बडबड करणाऱ्या व्यक्तीला वारंवार उत्तर देता येत नाही। अशा व्यक्तींची जागा कुठे असते ते सांगण्याची गरज नाही। ठाकरेंच्या वखवकलेल्या आत्मा टीकेला फडणवीसांचं उत्तर। महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीला 64 वर्ष पूर्ण। राज्यभरात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून हुतात्म्यांना अभिवादन। बेळगाव, कारवार, बिदरसह संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न अपूर्णच। सीमा भागातील नागरिकांच्या लढ्याला महाराष्ट्राचा कायम पाठिंबा असेल, अजित पवारांचं वक्तव्य। नाशिकच्या जागेचा तिढा आज सुटणार। लवकरच आनंदाची बातमी मिळेल। नाशिक लोकसभेच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। महायुतीचे ठाणे आणि कल्याण लोकसभेचे उमेदवार आज जाहीर होण्याची शक्यता। आज संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।